मध्ये एंटर होण्यासाठी 5 मिनिटं घेतलेली आहेत. टीम मीटिंगसाठी 3 मिनिटं घालवली आहेत, विच इज नॉट गुड. RCM म्हटले की वाळुंजे, वाळुंजे म्हटले की सध्याच्या घडीचं सर्वात मोठं नाव क्रिकेट विश्वातील म्हणजेच आयुष म्हात्रे. याच गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू ज्यानं भारतीय संघाला 19 वर्षाअंतर्गत अंडर-19चा विश्वचषक जिंकून दिला होता. CSK साठी IPL खेळले आणि खेळत असताना आपल्या खेळाचा वेगळा क्लास त्याने दाखवला. त्याच्या मोबदल्यात समस्त क्रीडा चाहत्यांच्या मनामध्ये त्यांनी स्वतःची एक वेगळी जागा बनवली. त्याच गावातून बिलॉंग करणारे ही RCMची संपूर्ण टीम जी या स्पर्धेचं आयोजन करते, RCM ट्रॉफीचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि स्वप्नील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना कोफराड संघाकडून पहिलं षटक हाताळत असताना सागर याला बॉलिंगसाठी पाचारण करण्यात आले. पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक. किती धावा दुसऱ्या मॅचमध्ये बनणार बघा. कालचा सामना सुद्धा 50+ होता, म्हणजे 51 धावांचं लक्ष होतं. आजचा पहिला सामना 55 धावांचं लक्ष. परंपरा राहिली आहे या मैदानामध्ये खेळत असताना. पहिला सामना बॉल गेलाय, आला आला. परंपरा राहिली. पहिला सामना चांगल्या धावांचा होतो, पण त्याच्यामध्ये ती चुरस बघायला मिळत नाही. पण त्यानंतरच्या मॅचेस अप्स अँड डाऊन झिगझॅगवाल्या होतात आणि काही लो स्कोरिंग, काही हाय स्कोरिंग, पण रंगत वाढते. आज आज सर्वात चांगली बाब काय राहणार आहे तर ज्यावेळेला नॉकआउटमध्ये हे टुर्नामेंट येईल त्यावेळेला खरी रंगत बघायला मिळेल. काल दुसरा सामना RCMने जिंकला होता 28 धावांचा बचाव करून. ती सुपरवर या स्पर्धेमध्ये पहिली सुपर आपल्याला बघायला मिळते. विशाल म्हात्रेने ड्राईव्ह केला चेंडूला मिडॉपमध्ये, रनआउटची फील, अर्णवने फेकी केली आहे. तोपर्यंत सिंगल धावून कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजामध्ये बघायला मिळाली. खूप चांगला बॉलिंग लाईनअप आहे. रोहित, सागर, कुणाल, अर्णव ही कोफराडची बॉलिंग लाईनअप आहे आणि त्यानुसार ते मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असतात. कधी कधी वरती खाली करतात. म्हणजे लास्ट मॅच जर का बॉलिंगच्या अगेन्स्टची कोफराडची बघाल तर तुम्हाला बॉलिंग नव्हे, चेतक वाघोली समोरची मॅच जर बघाल तर त्याच्यामध्ये अर्णवने तिसरं षटक हाताळलं होतं. रोहितला चौथ्या षटकामध्ये बोलवण्यात आलं होतं. यावेळेला फेकी केली गेली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आज काय वेगळ्या प्लॅनिंगने उतरणार का कोफराड? कोफराडच्या नावामध्ये बिंदास आहे. त्यांचा ॲप्रोचसुद्धा तितकाच ताबडतोड बिंदास असतो. या मैदानावरती होणारी एक स्पर्धा म्हणजेच विकास स्मृती चषक एका पर्वाची विजेतेपद पटकावणारा संघ आहे आणि समोर असलेला पडई संघ विशाल म्हात्रेसाठी सुद्धा हा चांगला मैदान. यावेळेला चेंडू हवेमध्ये नाही तर सरळ हातामध्ये जाऊन विसरलाय. फलंदाज विशाल म्हात्रे बाद. पडई संघाला लागलेला मोठा धक्का.
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आल्या आल्या सुयोगने एक धाव धावून कंप्लीट केले. बघा सुयोग आल्यानंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की काल सुयोगने एका बाजूने किल्ला लढवत असताना सिंगल डबल चालू ठेवले होते आणि सिंगल डबल चालू ठेवल्यामुळे पडई संघाला त्या सेकंड लास्ट मॅचमध्ये जिंकता आलं होतं आणि त्यामुळे त्यांना आजच्या दिवसाचं तिकीट मिळाले. आज आल्यानंतर त्या सुपर सिक्समध्ये जाण्यासाठीची महत्त्वाची लढत आहे. इनसाइड आउट, यावेळेला चेंडू पुन्हा एकदा काही काळ हवेमध्ये जरूर राहिला परंतु फ्लॅट झाल्या राहिल्या कारणानं क्षेत्ररक्षकाला तो समजू शकलेला नाही आहे. एकदा तो पण धावून कंप्लीट केले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सागरचं पहिलं षटक संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 5 एका गाड्याच्या मोबदल्यात गुरुदत्त पडई. सुयोगने षटकार लगावला तर मंदारे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बघा मगाशी ज्या वेळेला मी आलो मैदानाच्या गेटच्या बाहेर होतो त्यावेळेला संतोष बंधू कॉमेंट्री करत होते आणि त्यावेळेला सुद्धा पहिली गोष्ट कानावरती आली की षटकारासाठी एवढे पैसे, षटकारासाठी तेवढे पैसे. म्हणजे मॅच चालू कधी होतात आणि बक्षीस कधी लावतोय अशी काहीशी का नाही राहिले. समस्त सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत स्पर्धा होत असताना अभिषेक पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. स्वप्नील मात्रेने 6 मारला तर यश मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस USA वरून. स्वप्नील मात्रे यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आले USA वरून. बघा US वरून किंवा जे कोणी बाहेरगावी खेळाडू आहेत किंवा जे काही मित्र आहेत गावकरी आहेत ते सगळेजण रविवारची वाट बघत असतील की रविवारी कधी उघडतोय, आमच्या संघाची मॅच कधी येते आणि आम्ही बक्षीस कधी लावतो. रोहित यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि हातामध्ये सोपवत असताना आतापर्यंतची स्थिती जर बघाल तर 8 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे विशेष अतिथींचं. मुंबईसाठी खेळणारे मुंबई रणजीपट्टू सिल्वसो डिसोजा आणि हार्दिक तामोरे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याचबरोबरीनं उत्कृष्ट चित्रकार सुप्रसिद्ध चित्रकार गौरव बाटकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होईल. विशेष अतिथी म्हणून या स्पर्धेला लाभलेले हे 3 यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि आपण सर्वांनी आगमनासाठी तयार व्हायचं. RCMची संपूर्ण टीम आपण तयार व्हा. स्वप्नीलच्या प्रत्येक षटकाराला रोहित मात्रे त्यांचे भाऊ यांच्याकडून 2000 रुपये. बघा बक्षिसं जेवढी लागलेत ते बक्षिसं जरी कमावली तरी सुद्धा चांगला स्कोर होईल कारण प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आहे. षटकार आल्यानंतर तुम्हाला 2000 मिळणारच आहेत. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगाने निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत चेंडू निघून होतोय फरार. सीमारेखा पार चौकार.
डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं पुश केले चेंडूला, सुयशने एका धाब्यासाठी पाठवलं. सुयोग आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आत. बघा, स्वप्नील क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्यासाठी आणले जातात. समोरच्या दिशेने याच मैदानावरती मागील ज्यावेळेला स्पर्धा आली त्यावेळेला त्याने केलेला खेळ सगळ्यांनी बघितलाय. खूप चांगला खेळ. ओ, यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर मंदार यांच्या हातामध्ये जातोय, पण बिमरच्या स्वरूपाने हा नो बॉल घोषित केला गेलाय. बानकर आणि भुईगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. बघा, पंचांनी नो बॉल दिलाय. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू गमावला गेलाय, पण अशा गोष्टीसाठी रिव्ह्यू बनत सुद्धा नव्हता. तुम्ही ज्या वेळेला फलंदाजी करतो ते पहिला वेस्ट साईडच्या वरून बॉल मागे गेलाय. लॉजिकली पहिला नो बॉल आला, नंतर वाईट बॉल आलाय, नो बॉल मिळणार आहे. पण वाईट नो मध्ये जर का प्रश्न पडेल तुम्हाला तर पहिला नो बॉल दिला जातो. एनिवे, मैदानाच्या आतमध्ये जावं. ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपल करतात 1 गड्याच्या मोबदल्यात गुरुदत्त पडई. चला, थोड्याच वेळात मुंबई रणजीपट्टू सिल्वेस्टर डिसूजा त्याचबरोबर हार्दिक तामोरे यांचं या ठिकाणी आगमन होईल. 2 असे खेळाडू ज्याने मुंबईसाठी खूप सारं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्यांच्याकडून बेस्ट विशेष सुद्धा होत्या. चला, थोड्याच वेळात विशेष अतिथींचे या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे
ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहुणे येतील त्यावेळेला मॅच 2 मिनिटासाठी थांबणार आहे. राम मंदिर चे बोळींद राम मंदिरचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीणजी नाईक आलेले आहेत, त्यांचं आम्ही मंडळातर्फे स्वागत करतोय. मी आदरणीय प्रवीणजी नाईक साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत RCM ट्रॉफी 2026च्या वतीनं. मित्र, थोड्याच वेळात आगमन होणार आहे. या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती त्यांची लाभणार आहे असे आपले पाहुणे. अचू आलं का? थोड्याच वेळात शुभागमन होईल आमच्या विशेष अतिथींचं. मॅच चालू ठेवायचे, ज्यावेळेला थांबायचं असेल त्यावेळेला आम्ही सांगू. ऋग्वेदसाठी आज चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आला, ती कार्पेट चेंडू निघून चालला अडवच्या हातामध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव. स्वप्नील आणि ऋग्वेद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 18 धाबा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. यस, 2 मिनिटं थांबायचे, मॅच थांबवायचं. सो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करणार आहोत मुंबई रणजीपट्टू आदरणीय सिल्व्हस्टर डिसूजा आणि त्यांच्या सोबतीनं हार्दिक चामोरे. मुंबईसाठी अनेक स्पर्धा खेळत असताना मुंबईच्या प्रत्येक संकटावर किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये म्हणजे मुंबईसाठी खेळत असताना प्रत्येक रणजी सामन्यामध्ये ज्यांचा खेळ बहारताना आपण बघितलाय, त्यांच्या खेळाला बघत असताना अनेक मुंबईकर खेळाडू इन्स्पायर झाले आहेत. असे 2 खेळाडू सिल्व्हस्टर डिसूजा आणि हार्दिकजी तांबोरे यांचे या ठिकाणी आगमन होतंय. त्याचबरोबरीनं सुप्रसिद्ध चित्रकार गौरव पाटकर हे सुद्धा त्यांच्या सोबतीनं आहेत आणि त्यांचं सुद्धा आगमन होतं. या समस्त मान्यवरांचं सहर्ष स्वागत RCM ट्रॉफी 2026च्या वतीनं. आदरणीय सिल्व्हस्टर डिसूजा, आदरणीय हार्दिकजी तामोरे, विनंती आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. मुंबईसाठी खेळणारे 2 क्रिकेटपटू आज या RCM ट्रॉफीसाठी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं सुप्रसिद्ध चित्रकार गौरव पाटकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी साहेबांना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत RCM ट्रॉफी रामजी बाबा क्रिकेट मंडळाच्या वतीनं, अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या माहितीसाठी सामेती ब्राह्मण समाज अंतर्गत ही स्पर्धा आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी सामेती ब्राह्मण समाज अंतर्गत ही स्पर्धा आहे. 12 संघांचा समावेश आहे. बिग बॅश पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाते आणि या स्पर्धेचा हा दिवस दुसरा आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असणारे 2 संघ, एका बाजूला कोफराट, दुसऱ्या बाजूला पडई आणि कोफराट मधील हे द्वंद्व, हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सद्यस्थिती ही 2.3 चेंडूचा खेळ, 18 धाबा धावफलकावरती. धावफलक काहीसं थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी कुणालची आतापर्यंत होतीये आणि कोफराड संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्यासाठी यावेळेला रोहितच्या हातामध्ये चेंडू. मिडॉनमध्ये कोणतीही चुकी नाही झाली. फटका फसला होता, बॅटवरती बॉल हावी झाला होता आणि त्यामुळे विकेटचं बदल. स्वप्नील बाद, पडई संघाला लागलेला मोठा धक्का. ते सांगायचं झालं तर काल पहिला सामना खेळले अनेक खेळाडू अनुपस्थित होते. दुसऱ्या सामन्याला येऊ की नको असं त्यांना वाटलं होतं, कारण जिंकणार नाही जिंकणार हा वेगळा प्रश्न होता. त्या अगोदर शेवटच्या सामन्यामध्ये आल्यानंतर खेळाडूंची जमवाजमव झाल्यानंतर अखेरकार तो सामना जिंकले आणि आजचा सामना खेळण्याची त्यांना संधी मिळाली. तो सामना जिंकल्यानंतर आज त्यांचे प्रारंभिक फलंदाज म्हणजेच काही महत्त्वाचे खेळाडू उपस्थित आहेत, त्यामुळे असं वाटलं की बळकटी येईल, पण स्थिती सुधारली नाही आहे. यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, यश मात्रे. ऋग्वेद अजूनही मैदानाच्या आतमध्ये, पण कुणालचं कौतुक करावं तितके कमी. कोपराडसाठी त्याने केलेली बॉलिंग खरोखर कौतुकास्पद राहिली आहे. खूप चांगला कंट्रोल त्याने दाखवला आहे.
4 चेंडूचा खेळ झाला. 18वरती 3 आहे. 27 चेंडू, माफ करा 27 हा प्रोजेक्टचा स्कोर दिसतोय. 6.75ची सरासरी ही षटकागणिक. कुणाल तयार, कुणाल समोर यश, मोठ्या पाटकेची नितांत गरज पडाईला. ओ यावेळेला पायावरचा चेंडू, त्या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, पण चेंडू उंच हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक स्क्वेअर मध्ये तैनात, त्यानं टिपला झेल. फलंदाज यश मात्रे बाद. चला, नवीन फलंदाज कृतिश मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा, कृतिश आल्यानंतर त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा पडही संघाच्या. कुणालचा आतापर्यंतचं षटक जर बघाल तर 5 चेंडूमध्ये त्यानं धावा खर्च केल्यात मात्र 1. 2 षटकानंतर 17 होत्या. हो, यावेळेला पायावरचा चेंडू कृतिशने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1 धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. चला, षटक क्रमांक 3 संपलाय आणि त्यामुळे आपण लगेच सन्मानाकडे वळणार आहोत. मी मुंबई विनंती करेल राहुल मात्रेंना की आपण समोर यायचंय. चला, विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे उपस्थित मान्यवरांचा. उपस्थित मान्यवर ज्यांचं क्रिकेटशी खूप जवळचं नातं आहे. क्रिकेटशी जवळचं नातं म्हणण्यापेक्षा मुंबईसाठी खूप सारं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे असे आमचे क्रिकेटपटू. सर्वप्रथम आमच्या सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले विशेष अतिथी, ज्यांचे चित्र त्यांच्या फ्रेम बघून आपण सर्वजण प्रभावित होतो असे सुप्रसिद्ध चित्रकार आदरणीय सुप्रसिद्ध चित्रकार गौरव पाटकर सर यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल कुमार बंधू नाईक यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी. आज साहेबांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी काढलाय आणि त्यांचा पदस्पर्श या व्यासपीठाला लाभलंय. एक असे चित्रकार ज्यांची चित्र बघतच राहावेत. त्यांनी रेखाटलेले चित्र म्हणा किंवा काढलेले चित्र मोठमोठ्या प्रतिष्ठित ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील असे आमचे गौरव पाटकर साहेब. त्यांचा यथोचित सन्मान कुमार बंधू नाईक यांच्या शुभाचं केला. तर धन्यवाद साहेब, आपला मनपूर्वक आभार आमच्या समस्त RCM ट्रॉफीच्या वतीनं, रामजी बाबा क्रिकेट मंडळाच्या वतीनं. त्यानंतर आपण ज्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेला पाहिल्याच होत्या सगळ्यांनी, आज वेळात वेळ काढून ते या RCM ट्रॉफीला उपस्थित राहिल्यात. आपल्या पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू, आपल्या पालघर जिल्ह्याचा मान, मुंबईसाठी ज्याने भरपूर सारं क्रिकेट खेळलंय असे हार्दिक तामोरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल हार्दिकजींना की आपण समोर या. आपला यथोचित सन्मान
या अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफीमध्ये केला जातोय. मी विनंती करेल प्रवीण नाईक यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. आदरणीय प्रवीणजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. हार्दिक तामोरे यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या आपल्या विशेष अतिथींसाठी. धन्यवाद हार्दिकजी तामोरे, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर अजून एक मुंबई क्रिकेटपटू सिलोसो डिसोजा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल संतोष पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. अजून एक फिट अँड फाईन, वन ऑफ द स्माइली फेस, फायनेस्ट क्रिकेटर, आणि त्यांचा केला जातो या व्यासपीठावरती विशेष सन्मान. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिलोसो डिसोजा यांच्यासाठी. आपलं सुद्धा खूप खूप आभार, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून काहीसा वेळ त्याने काढला आणि या स्पर्धेला भेट दिली. RCM ट्रॉफी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करते. रामजी बाबा क्रिकेट मंडळ आपला आभार व्यक्त करते. प्राईम नाईटचे प्लेयर सुद्धा आहेत. आता येत्या जूनमध्ये ही MPL होणार आहे, त्याच्यासाठी हे सर्वजण सज्ज आहेत. त्यानंतर प्रवीणजी नाईक साहेब यांचा सन्मान केला जाणार आहे. मी वैभव यांना विनंती करेल की आपण सन्मान करण्यासाठी यायचं आहे. प्रवीणजी नाईक साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. मी वैभवजींना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026 आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. राम मंदिर बोळींचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत प्रवीणजी नाईक, आणि त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होतोय. साहेब, आपलं मनपूर्वक आभार, आपण आपला अमूल्य वेळ काढला त्याबद्दल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. कृतीश मात्रेने षटकार मारला तर यश मात्रे US यांच्याकडून 2000 रुपये. एक धाव मिळालेली आहे लेग सेटला कृतिकने तटवून. शेवटचं षटक घेऊन येतोय. संघाची धावसंख्या आहे 20. भिरकावण्याच्या नादामध्ये चंदू निर्धाव जातोय. हाणामारीचं षटक आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आमच्या तिन्ही मान्यवरांचं. भुईगाव बानकर, चला टॉससाठी या. नमस्कार, धन्यवाद गौरवजी वाटकर साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. भुईगावचे कर्णधार आलेत का? बानकरचे कर्णधार लवकरात लवकर या. आदरणीय प्रवीणजी नाईक, राम मंदिर बोळींचे नवनिर्वाचित अध्यक्ष, ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. मी प्रवीणजी नाईक यांना विनंती करेल आपण जॉईन व्हायचं या टॉससाठी. दोन बॉल बाकी आहेत. 2 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. 23 वरती 4 आहेत. कोफरांनी चांगली पकड या मॅच वरती मिळवली आहे. पडई संघ थोडा मागे आहे. कृतीश नॉन स्ट्राईक एंडला त्याच्या सोबतीनं
अर्णव समोर ऋग्वेद. बघूयात काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाफ केला चेंडूला, चेंडू निघून चालला कावखानाच्या दिशेनं. हो, चांगली फिल्डिंग. 1चं रूपांतर 2 मध्ये. 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. रोहन, जर का इथून एक मोठा फटका आला, 25 वरून एक मोठा फटका म्हणजेच 29 किंवा 31, त्या जर धावा झाल्या तरी सुद्धा या मॅचमध्ये रंगत वाढेल, मजा येईल दुसऱ्या इनिंगमध्ये. कारण कालची दुसरी मॅच अजूनही सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. 28चा बचाव, 28चा डिफेंड, आणि त्यामुळे शक्यता वाढते ज्या वेळेला 30च्या पलीकडे धावा जातात त्यावेळेला या मैदानावरती जिंकण्याचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका उंच हवेत निघून चाललाय, सरळ आउट ऑफ द पार्क. ऋग्वेदच्या बॅट मधून आलाय, पडईला वाचवणारा षटकार, 6 धावा. गिराएंगे जरूर, लेकिन इसके पहले टॉस भी करेंगे. प्रवीण जी नाईक साहेब सज्ज आहेत, 2 कर्णधार आहेत. कॅमेरामॅन प्लीज फोकस करो. धन्यवाद प्रवीणजी नाईक साहेब. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. भुईगाव संघ नाणेफेक जिंकले, निर्णय बॅटिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विवेक बंधू, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर होणारी मॅच, आणि त्या मॅचमध्ये भुईगाव संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने सांगितलं पहिली बॅटिंग करू. क्षेत्ररक्षणासाठी बानकरला आमंत्रित केलंय. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये होणारी चालू असलेली मॅच, ज्याच्यामध्ये दुसरी इनिंग सुरू होते, तिथे 32 धावांचा पाठलाग करायचा आहे बिंदास कोफराडला, आणि बचाव करायचं पडई संघाला. चांगली मॅच ती सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. RCM ट्रॉफी 2026, स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू. बघा, पडई संघ, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. फलंदाज लवकरात लवकर जायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं सुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित दिवसारूपातील हे भव्य असे सामने. रामजी बाबा क्रिकेट मंडळ सर म्हटलं गेलं ना, तर रामजी बाबा क्रिकेट मंडळाची जी योजना आहे
याचा जर बदला गेला तर पहिला ते रामजी बाबा क्रिकेट मंडळ च्या आधी ते रामजी बाबा भजन मंडळ म्हणून आमच्या समाजामध्ये खूप प्रसिद्ध होतं. सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या बांधिलकीचा पहिल्यापासून त्यांच्याकडे ठेका होता किंवा त्यांनी ते अवतरलेलंच होतं. आज ग्राउंडची अवेलेबिलिटी त्यांना झाली. विकास 11 संघ अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी या ठिकाणी त्यांना ग्राउंड अवेलेबल करून दिलं. त्यासाठी रामजी बाबा क्रिकेट मंडळातर्फे त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. परंतु सांस्कृतिक धारा सांभाळून जेव्हा ही तरुणाई आज क्रिकेट मंडळाच्या रूपामध्ये याच ठिकाणी उतरते, मॅचला सुरुवात पहिला चेंडू होत आहे. जतीन आपला पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन होत आहेत. बघा जतीन पहिला बॉल घेऊन आल्यानंतर त्याला लॉफ केलं, चेंडूला पाठवलाय स्वलक्ष्य दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत चेंडू होतोय रफू चक्कर, सीमारेखा पार, चौकार. विदाउट प्रेशर खेळण्याचा काहीसा जिम्मा उचलला असं या फटक्यामध्ये दिसून आलं. जतीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय, तोपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाही. डॉट बॉल. तन्मय नाईक आणि अखिल मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 4 धावा झाल्यात. निश्चितच सर, तुम्ही जसं सांगितलं की काल देखील पहिला सामना जो झाला होता ना तोच हाय स्कोरिंग झाला होता. आजचा देखील पहिला सामना हा हाय स्कोरिंग झाला आहे. साधारण झेल बाद या ठिकाणी बिंदास कोपराड संघातला एक मोठा धक्का तन्मयच्या रूपामध्ये कव्हर ड्राईव्ह मारला होता, परंतु कृतिश यांचा चांगला झेल त्या ठिकाणी टिपला, आपल्या संघाला विकेट मिळवून दिले. वैयक्तिकरित्या त्यांनी आज अजूनपर्यंत धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे स्कोर 4 धावा खर्च केल्यात. चेंडू झालेले आहेत ते 3 चेंडू करीत 4 धावा खर्च करून एक बडी गारद केलेला आहे. तसं बघता पडई संघांना जेवढ्या धावा रोखता येतील तेवढा पडई संघासाठी चांगली गोष्ट असेल. आजचं वातावरण जर बघितलं तर सर कालच्या दृष्टीने आजच्या वातावरणात खूप बदल दिसतोय. वातावरणात बदल दिसतोय कारण सकाळची जी गरमी आहे, म्हणजे जो उन्हाचा प्रभाव होता तो उन्हाचा प्रभाव दिसत नाही, परंतु गरमी मात्र होते. प्रचंड गरमी आहे. ही हीट मेवाली म्हणजेच काय तर इथून पुढे पावसाचे संकेत खूप जास्त आहेत आणि मला वाटतं मेच्या एंडला तर पाऊस येण्याचे संकेत आतापासून दिसून यायला लागलेत. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेले आहेत आणि शुभम आल्यानंतर शुभमकडून सुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहेत. कौतुक करेल मी गोलंदाज जतीन म्हात्रेचं, खूप चांगला कमबॅक त्याने केला. हो, यावरचा चेंडू पुन्हा एकदा खराब डिलिव्हरी. बीमर स्वरूपाने हा नो बॉल आला असं पंचाने दंडित केलंय. खूप साऱ्या गोलंदाजाने बीमर हाताळलेत. त्याच्या मागचं कारण एकतर चेंडूला जास्त दाबण्याचा प्रयत्न केला असावा किंवा चेंडू टाकत असताना फिंगरचा कंट्रोल सुटला असावा. निश्चितच सर, थोडा यॉर्कर किंवा एखादा बॉल जास्त प्रमाणात वेगाने टाकण्याच्या प्रमाणामध्ये नगरसेवक आदरणीय जयप्रकाश वजे साहेब आणि त्यांच्या सोबतीनं कोरोटी गावातील अजून एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चंद्रकांत वजे आणि चिराग पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सो रिव्ह्यू घेतलाय का? फर्स्ट एड किट हवाय. फर्स्ट एड किट पाठवा. आदरणीय जयप्रकाश वजे साहेब, आदरणीय चंद्रकांत वजे साहेब आणि SBPL खजिनदार मिस्टर चिराग पाटील यांना विनंती करेल आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026च्या वतीनं.
रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित दिवस रूपातील हे भव्य असे ओव्हरआर्मचे सामने या ठिकाणी पार पडत आहोत आपण. नुकताच SBPL झाली, सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग. त्यामध्ये ज्या तरुणाईंनी सर परफॉर्मन्स दाखवला, तर तरुणाईचं एकजूटपणा आपल्याला पाहायला मिळाला, तो देखील उल्लेखनीय होता. आजचं हे जे रूपांतर आहे सामवेदी आपलं रामजी बाबा क्रिकेट मंडळाने आयोजित केलेले सामने, हे ग्राउंडची अवेलेबिलिटी बॉलिंग संघाने करून दिली. आज जर्सीजमध्ये देखील त्यांची झलक दिसते. पण सर आयोजन म्हटलं ना की आयोजनामध्ये खूप सारे पैलू येतात. आज मागचे 1 आठवडे झाले मी स्वतः प्लेयर असल्याकारणाने मला या सर्व गोष्टींची जाणीव आहे. हिता असो, अज्जू असो, प्रसन्न असो, वैयक्तिकरित्या कोणाचं नाव घेणं चुकीचं आहे. सगळ्यांची त्याच ठिकाणी अखिलने देखील मोठा फटका लगावलाय. विशाल म्हात्रे, ओ हो, यावेळेला चेंडू फेकण्या अगोदर काय हरकत झाली. पंचांना टार्गेट डायरेक्ट केलं स्टंप समजून. जोक सपाट, परंतु थ्रो झालाय. येस पंच, चेक केलं जाणार आहे. पंचांनी सांगितलं चेक केलं जाईल. चौकार आहे, 4 धावा. अखिलने मारलेला हा फटका विशाल जज करण्यासाठी पुढे गेले, परंतु जज नाही करता आलं. 1 बाउन्स चेंडू निघून गेला. 4 धावा. बघा इथे जर का तुम्ही चेंडूवरती नाही गेलात आणि बॉर्डरलाईनच्या 10-12 फुटाच्या आतमध्ये बॉलचा टप्पा पडलाय, तर तो समजून जा की तुमच्या डोक्यावरून जाणार आहे. हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. सर नक्कीच संघर्षाची कहाणी आहे. त्या दिवशीच मुंबईचा सामना झाला. त्या मुंबईचा आणि या ठिकाणी अखिल बाद होतोय एसटीची. मुंबईचा सामना झाला, त्यामध्ये तिलक वर्मानी जी खेळी केली, त्यानंतर त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितलं की संघर्षाने मला एवढं धैर्य आणि धीर दिलाय ना सर, की ही परिस्थिती, जी हार्ड परिस्थिती माझ्या समोर येऊन उभी राहिली, त्याला मी सामोरं जाणं माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे आणि मी हे वारंवार करतो आणि करत पण राहीन यापुढे. तर आता ही देखील संघर्षाची कहाणी आहे. दोन्ही संघ तसे बघायला गेले तुल्यबळ आहेत आणि सेम पोझिशनवर आहेत. कुठला संघ या ठिकाणी जास्त संघर्ष करून धैर्य आणि धीर दाखवून आपल्या संघास विजय मिळवून देतो, हा महत्त्वाची गोष्ट आहे. बघा इक्वेशनवरती नजर टाकणं गरजेची आहे. तुम्ही 5 चेंडूचा खेळ जर पहिला बघाल, 10 धावा खर्चित झाल्यात, 2 विकेट आल्यात आणि आता नवीन फलंदाज. एक मोठा फॅक्टर काय राहिला, कोपराड संघ धावांच्या बाबतीत पुढे जरूर आहे. 19-22चं इक्वेशन आहे. 19 चेंडू 22 धावांची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्या पडणाऱ्या विकेट आहेत त्या कुठे ना कुठे तरी पडई संघाला ताकद देत आहेत, मागून ताकद देत आहेत की आता नाही तर पुढे या मॅचमध्ये आम्ही परत येऊ. नक्कीच सर, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ जरी असला तरी कॅल्क्युलेशन हे सर्व स्पोर्ट्स म्हटलं तर फक्त शारीरिकदृष्ट्या माणूस फिट असणं जेवढं गरजेचं आहे, तेवढं मानसिकरित्या आणि तुम्ही कॅल्क्युलेशननी खेळणं फार गरजेचं आहे. ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. आता सध्या तरी जतीन सरस ठरतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडूवरती कोणतेही धाव नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाखल करतात त्या 10. चर्चेकडे आपण येणार आहोत भागेश यांच्याकडे. त्या अगोदर एक हलकीशी धून ऐकूयात आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाकडे वळूयात. किंवा दोन्ही संघ केव्हाही परत येऊ शकतात, त्याची शक्यता काय? धावा तर म्हणल्यात पण विकेट गेल्यात. विकेट गेल्यात म्हटल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती धावा बनवण्यासाठी कोणतरी हवंय की नको? तुम्ही जोपर्यंत खेळपट्टीत उभे आहात
तोपर्यंत तुम्ही धावा बनवू शकता. खेळपट्टीच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला धावा बनवता येणार नाहीत. तुर्तास पडई संघ चला, खूप सारा उशीर होतोय. आतापर्यंत तुम्ही गेल्या 9 मिनिटांमध्ये फक्त एकच ओव्हर टाकली आहे. मैदानात येण्यासाठी वेळ घेतलात, ओव्हर चेंज करण्यासाठी सुद्धा वेळ घेत आहे. पहिलाच बॉल अपरकट काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा स्क्वेअर ऑफ द विकेट निघून गेला. एका धाब्यासाठी सिंगल धाव येते. बघा, एक धाव म्हणजे 18-22 इक्वेशन 4 अजूनही वरती आहेत. या मैदानावरती लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज आणि हाय टाईट होताना आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे या मॅचचं सुद्धा काहीसं चित्र तसंच दिसून येतं आहे दुसरं षटक चालू होत असताना. नाही, निश्चितच सर. आता कॅल्क्युलेशन या ठिकाणी असं झालंय की 18-22चं कॅल्क्युलेशन जरी असलं, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, पण विकेट्स कुठेतरी विकेट्स बिंदास कोफराड संघाच्या जास्त गेलेल्या आहेत. यानंतर यापुढे मंदारची आणि शुभमची काय खेळी असेल याच्यावर सर्व टिपून आहे. हा वाईटसाठी अपील केला होता, परंतु पंचांनी फेटाळून झालेला आहे. हा निर्धाव चेंडू असेल. पंचांचं म्हणणं की डाव्या अष्टीच्या वरून गेलेला आहे तो चेंडू. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत तरी मीत यांनी केलेली आहे. विकेट जास्त कारणाने थोडंसं कॅल्क्युलेशन करून खेळणं मंदारसाठी फार गरजेचं. हा निश्चितच डाव्या बाजूच्या बाहेर असेल आणि पंचांनी हा खराब चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्येत 1च्या रूपात भर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे स्कोर काय दादा? धावसंख्या झाली ती 12. 16 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. म्हणजे 4चा फासला अजूनही कायम आहे. बघा भागेश, 2 अँगलने, म्हणजे तुम्ही जर का एखादा डेटाला बघाल तर डेटाला बघण्याच्या 4-5 बाजू असतात. कोणताही डाटा बघण्याच्या 4-5 बाजू असतात. तुम्ही ज्या अँगलने बघाल त्या अँगलने तो डेटा अजून तुम्हाला चांगला क्लिअर होताना दिसेल. तशी ही मॅच आहे. आता जी इक्वेशन आहे त्याच्यामध्ये 15 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे 4चा फासला आहे. जर का हा 4चा फासला हा शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर ती 6-10ची मॅच बनते. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विशाल म्हात्रे, कोणतीही चुकी नाही, फलंदाज बाद, मोठ्या विकेटचा बदल, गॉन. स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर, बॉलर, कीपर, त्यानंतर राहिलेले 9 खेळाडू फिल्डिंग करताना, त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त क्रिकेटमध्ये जर सर्वात महत्त्वाचा रोल असेल तर आपले पंच, त्यानंतर समालोचक. आयोजकांची भूमिका ही कधीही नमतीच असते. आयोजक जेव्हा सामना भरवतो तेव्हा मला सामना माझा हा चांगला घडवायचा आहे किंवा मला माझे सामने एकदम व्यवस्थित प्रामाणिकपणे आणि सगळ्यांचे एकत्र घेऊन सामने मला जेवढे सक्सेसफुल करता येईल तेवढा असतो. म्हणून आयोजक हा कधीही नम्रतेकडेच असतो. पण पंच आणि समालोचक याचा काय रोल आहे सर? याच्यामध्ये या कार्याला वाहक म्हणजे म्हणतात ना, या कार्यक्रमाला घेऊन जाणं, म्हणजे कार्यक्रमाचे म्हणतात ना वेगवेगळे पार्ट असतात, त्याच्याकडे सुद्धा येणार. तुर्तास हा बॉल आतमध्ये येणारा, त्या चेंडूला मागे जाऊ दिले, खेळून काढलाय. एका धाब्यासाठी सिंगल धाबे. ते कुणाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुणाल आणि मंदार ही जोडी आहे. बघा, एक आयोजन कधी यशस्वी होतं त्याच्यासाठी काहीशी घटक आहेत. त्या घटकामध्ये अंपायर्स, यूट्यूब, कॉमेंटेटर, डीजे मास्टर, मंडप डेकोरेटर्स, मैदान आणि त्यानंतर संघ, तुमचे पुरस्कर्ते, स्पॉन्सर, या सगळ्यांचा एक सुरेख संगम तुम्हाला एक यशस्वी स्पर्धा देऊन जातो. आणि त्यामुळे या सारांचं जे काही कार्य किंवा काम आहे, वाईटची सांगता होती एक्स्ट्राचरपणे धाबील, या साऱ्यांचं काम ज्यावेळेला हिट होतं त्यावेळेला ती स्पर्धा हिट होते. मग त्यामध्ये असं पर्टिक्युलरली कॉमेंटेटरचा रोल मोठा आहे, पर्टिक्युलरली अंपायरचा रोल मोठा आहे, पर्टिक्युलरली ब्रॉडकास्टिंग टीमचा रोल मोठा आहे, असं म्हणता येत नाही. सगळ्यांचा समान रोल आहे. त्यांच्या रोलमध्ये ते मोठे आहेत. आणि म्हणूनच या साऱ्या गोष्टी या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. चेंडू चाव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु तो बघतच राहणार. मंदार म्हात्रेच्या बॅटमधून खतरे देणारा हा अतिसुंदर आणि दर्शनी षटकार, 6 धावा. हा कॅल्क्युलेशनचा खेळ म्हटला जातो सर. याला कॅल्क्युलेशनचा खेळ म्हटला जातो. ग्राउंडची अवेअरनेस म्हटली जाते आणि खेळाचा पद्धत म्हटली जाते.
ग्राउंड सकाळी पहिला सामना झाला, दुसरा देखील सामना झाला, त्या सामन्याकडे मंदार याचं केवढं लक्ष होतं ना हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सर. स्ट्रेटला चेंडू हा चांगल्या पद्धतीने जातो, स्टेप आउट करून हा चेंडू स्ट्रेटला खेळणं केवढं आवश्यक होतं आणि 6 धावा या आपल्या संघासाठी केवढं आवश्यक होता याची माहिती त्याला होती, याचा अवेअरनेस त्याला होता. अतिशय उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी मंदारने आपल्या संघासाठी एक समाधानकारक धावसंख्या 21. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. ही चर्चा करत असताना भाग्यशी एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते. तर एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या वेळेला बॅटिंग करता त्यावेळेला ताकदीने मारलेला फटका चांगला जातो की टाइम घाललेला फटका चांगला जातो? तर त्यामध्ये एक गोष्ट अशी असते की टाइम करून खेळलेला चेंडू. हॅलो तुम्ही टाइम करून फटका खेळता त्यावेळेला त्याच्यावरती मिळणारे यश हे पूर्णपणे तुम्हाला सॅटिस्फाय करत असतं, पण ज्यावेळेला तुम्ही ताकदीने मारता त्यावेळेला मात्र तो चेंडू जाईपर्यंत त्याच्यावरती तितकं समाधान दिसत नाही. चला सुरुवात करा. 12 चेंडू 11 धावांची गरज. बिंदास कोपराड धावांचा पाठलाग करत असताना आता थोडी वरचढ वाटायला लागली आणि पडई संघ खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा मिसफील्ड. पडई संघाला काल जितका त्रास झाला नसेल तितका आज होणार आहे, कारण काल शेवटचा सामना जिंकल्यानंतर आज त्यांच्याकडे चांगला त्यांचा स्क्वॉड सुद्धा होता, त्यामुळे ते चांगला खेळ करतील अशा सगळ्यांना अपेक्षा होती. आणि आता या खेळातली अशा प्रकारची स्थिती जिथे मिसफील्ड होऊन चेंडू निघून चाललाय ही थोडीशी त्रासदायक बाब आहे. चौकार आलाय. धावफलकाची धावा 25 वरती 3. अजूनही 7 धाब्यांची गरज आहे. चेंडू मागे निघून गेला. एका धाब्यासाठी सिंगल दंबळेल. कुणाल पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतील. तर मगाशी आपण आयोजनाकडे होतात. RCMने या साऱ्या बाबींना खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स केले आणि त्यामुळे इतकं चांगलं आणि भव्यदिव्य आयोजन आपल्या सर्वांच्या भेटीला आले. आणि विशेष कौतुक सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत खेळणारे संघ, सपोर्टिंग कॅरेक्टर जे जे अदा करतात ते सर्व मेंबर्स, ज्यांच्यामुळे या साऱ्या स्पर्धा करण्याची ऊर्जा मिळते. बोळिंजकर आहेत, त्यानंतर SBPL आहे आणि त्यानंतर या वर्षातली ही तिसरी सर्वात मोठी स्पर्धा. 26 वरती 3. चेंडूचा खेळ आता फक्त 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू धावांची गरज, 5 धावा पाहिजेत. रिव्ह्यू देऊ ओमकार? मंदार रिव्ह्यू पाहिजे. कोई बात नाही. यस, 5 धावांची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडवा काटने खेळला, चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केले. बघा मंदारने मारलेला तो षटकार या मॅच मधला गेम चेंजर राहिलाय. जर का तो षटकार नसता पडईकर या वेळेला हावी झाले असते कोपराडवरती, पण तसं होऊ दिलेलं नाहीये आणि आता इक्वेशन सहज आणि सोपं राहिलंय. पहिल्या षटकामध्ये सर 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर 4 गडी देखील बाद झाले होते, तरी सुद्धा धैर्य आणि धीर. कुणाल यांनी लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया या ठिकाणी काय होतंय. निश्चितच हा चौकार आणि बिंदास कोफराड संघाचा विजय या ठिकाणी. मंदार यांची अतिशय चांगली खेळी, चांगला एक फटका मंदार यांनी संपूर्ण संघाला धीर मिळवून दिला आणि या ठिकाणी विजय ठरलेला आहे, तो म्हणजे बिंदास कोफराड संघ. यानंतर जो सामना खेळवला जाईल तो सामना संपलाय, सामना जिंकलाय कोफराड संघाने. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक पडई. सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडूचं नाव मिस्टर कुणाल नाईक. कुणाल यांना विनंती करेल आपण सामनावीराचा खिताब घेण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करेल नगरसेवक जयप्रकाश वजे साहेब यांना की आपण हा सामनावीराचा खिताब देण्यासाठी यायचं आहे. आदरणीय वसई-विरार महानगरपालिकेचे नगरसेवक जयप्रकाश वजे साहेब, आपल्याला विनंती करेल की आपण हा सामनावीराचा खिताब देण्यासाठी यायचा. आपल्या शुभ हस्ते ही सामनावीराची ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे कुणाल नाईक यांचा. कुणाल लवकरात लवकर या. यानंतर होणारी मॅच, चला दोन्ही संघाने मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.